आज आपण ज्या भारतात जगतो, इथे मुली शाळेत जातात, कॉलेजमध्ये शिकतात, स्वप्न पाहतात. पण कधी विचार केलाय का? हे सगळं इतकं सहज कसं शक्य झालं? ज्या काळात स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल, ज्या काळात मुलीच्या हातात पुस्तक देणं म्हणजे अधर्म होतं, त्या काळात एक स्त्री समाजाविरुद्ध उभी राहिली. तिच्या अंगावर दगड पडले, शेण फेकलं गेलं, अपमान झाला. पण तरीही ती थांबली नाही. ती होती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. 3 जानेवारी 1831ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव नावाच्या छोट्याशा गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या काळात मुलीचा जन्म म्हणजे ओझं समजलं जायचं. शिक्षण तो तर फक्त पुरुषांचाच हक्क होता. मुलींना घरातच राहायचं, लवकर लग्न करायचं आणि आयुष्य संपवायचं. सावित्रीबाई या सगळ्यांपासून वेगळ्या नव्हत्या. अतिशय लहान वयात सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. हा विवाह फक्त 2 व्यक्तींचा नव्हता, तर 2 विचारांचा संगम होता. ज्योतिराव फुले स्त्री शूद्र शिक्षणाचे समर्थक होते. त्यांनी पाहिलं, सावित्रीबाईंमध्ये प्रश्न विचारण्याची ताकद आहे. त्या काळात स्त्री शिकते हे ऐकणंच समाजाला नकोसं वाटायचं. पण ज्योतिरावांनी स्वतः सावित्रीबाईंना अक्षर ओळख करून दिली. सावित्रीबाई शिकत होत्या, पण त्याहून मोठं म्हणजे त्या विचार करायला शिकत होत्या. आणि इथेच एका शिक्षिकेचा जन्म झाला. 1848 साली पुण्यात इतिहास घडला. पहिली मुलींची शाळा सुरू झाली आणि त्या शाळेत फळ्यावर लिहिणारी पहिली स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले. हा क्षण समाजासाठी धक्का होता. सावित्रीबाई रोज शाळेत जात होत्या, पण प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी परीक्षेचा होता. रस्त्यात लोक दगड मारायचे, शेण फेकायचे, चिखलफेक करायचे. ते लोक म्हणायचे, धर्म बुडवते. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्या नेहमी एक जादा साडी सोबत ठेवायच्या. ही गोष्ट त्यांच्या धैर्याचं जिवंत उदाहरण आहे. सावित्रीबाईंचं स्वप्न फक्त शिकवण्यापुरतं नव्हतं. त्या म्हणायच्या, शिक्षणाशिवाय माणूस अंध आहे. त्या दलित, वंचित, गरीब या सर्व मुलींना शिकवत होत्या. शाळांची संख्या वाढत गेली, विचारांची ज्योत पेटत गेली. त्या काळात विधवांचं आयुष्य मृत्यूपेक्षा भयानक होतं. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी विधवांसाठी आश्रयगृह उघडलं. बालहत्या रोखण्यासाठी धाडसी पावलं उचलली. समाजाने ज्यांना नाकारलं त्यांना त्यांनी माणूस म्हणून स्वीकारलं. सावित्रीबाई फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या एक संवेदनशील कवयित्री होत्या. त्यांच्या कवितांमधून स्त्रीचं दुःख बोलतं, शिक्षणाची ताकद बोलते. त्यांची लेखणी समाजाला आरसा दाखवते. 1897 साली पुण्यात प्लेगने थैमान घातलं. लोक रुग्णांपासून पळत होते, पण सावित्रीबाई रुग्णांकडे धाव घेत होत्या. त्या स्वतः रुग्णांना उचलून रुग्णालयात नेत होत्या. इथे शिक्षिका नाही, तर एक आई आहे. या सेवेत सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली. 10 मार्च 1897 रोजी एक शरीर गेलं, पण एक विचार अमर झाला. आपण जेव्हा एखादी मुलगी पहिल्यांदा शाळेत जाते, तेव्हा तिच्या पाठीशी सावित्रीबाई उभ्या असतात. सावित्रीबाई फुले म्हणजे फक्त इतिहास नाही, ती म्हणजे धैर्य, शिक्षण आणि मानवतेची मूर्ती आहे. जर आज तुमच्या घरात मुलगी शिकत असेल, तर लक्षात ठेवा, ती सावित्रीबाईंच्या स्वप्नावर चालते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.